बोलवा. तुम्ही सांगितलं होतं नाचायला. ते पोरं नाचली ना, त्यांच्याबरोबर गेले नाचत. एवढं नाचायची काय गरज होती? खास आहे ना, खास आहे का? आमका पुढे पुढे करून ती खासच आहे. सवय नाही तुम्हाला. आमच्या खानदाना का जायची? खानदानाला काय तुमच्या पुढीलच आहे तुम्ही. काय रे, तू आता काय करणार? घेता जिरू. आम्ही खास घ्या पूर्ण करून. तुम्ही काय म्हणता, तयारी झाली का? हो, झाली झालेली आहे. झाली सगळी तयारी? सगळ्यांनी सांगितलं? हो, सांगितलं. काय सांगितलं? वरवर एक सांगितलं, टेम्पोवर सांगितलं, नळमर एक सांगितलं, घाटीवर सांगितलं. आता पण मुख्याच्या पट्टी सांगू तर राहिला. मग त्याच्या सांगतो आणि मी माझ्या कचराबंधाला नवीन बदलून येतो. आता मी अध्यक्षांना माहिती सांगितलं त्या ठिकाणी थोड्या वेळात येणारच आहे. मग तोपर्यंत सुरुवात करायची काय बोलायचं. ठीक आहे, पण लवकर या तू. हा, लवकर ये. लवकर ये, लवकर ये. तुम्हाला काय चहा पाणी हवे? नको, नको, काय नको. हा, ठीक आहे. सरळ वाजव. काय आहे तुला वाजवता? अंगावर वेगवेगळ्या. सरळ वाजव, सरळ वाजव. मी सेक्रेटरी येऊ. मी सांगितलं वाज वाजव. बेकग्राऊंड, बेकग्राऊंड, बेकग्राऊंड. बेकग्राऊंड मी सांगितलं की वाजवायचं. मी सांगितलं की बंद करायचं. ओके? बेकग्राऊंडचं नाटक केलं नाही. अरे वाजवलं बोलतो, नाटक केलं का? नाटक म्हणतात. दारू पिऊन झोपलेले नाटक म्हणतात. नाटक म्हणतात. चांगला वाजवलंय. चांगला वाजवलंय. लहान पोरांचा. लहान पोरांचा उद्घाटन आहे. चांगला काहीतरी करणार होतो. सासरे बोलायला आले. भीती लाव, भीती. पालक, 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 पालक. टाटा, 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 टाटा. तर मंडळी, आज आपण यासाठी जमलोय. आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झालेल्या आहेत. रस्ता झालाय, लाईटी आल्यात, सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. फक्त आपल्या वाडीत बालवाडी झालेली नाही. त्या बालवाडीच्या उद्घाटनासाठी आज आपण इथे जमलेलो आहे. प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्ची आणलेली आहे. अरे आमची खुर्ची आहे. तुझी माहिती आहे, शाळेजवळ तुला घर म्हणून तू काढून सांगितलं. माझ्या तात्याची खुर्ची माहिती आहे. आहे ना तात्याची ती. मग तात्याची आहे ती माहिती आहे. पण प्रमुख पाहुण्यांसाठी आणलेली आहे, त्याच्यामुळे ती खूप चुकी. अरे माझं तात्या बडबडत. तात्या काय बडबडतो? माका माहिती आहे. खुर्ची दिलाय तर. तात्या कसं खुश करू तो माका माहिती आहे. आपण त्याला उद्या खुर्च कर. हा, खुश करतोय. तू खाली बस तिकडं. खाली बस. मी उठू. मग 150 रुपयाची खुर्ची भांगारवाला पण जमतो नाही. इकडे बस. हो महाराज, एका सांगितलेला समजला, तू काय समजला? अरे तुझी आहे ती माहिती आहे माका. पण प्रमुख पाहुणं येऊचो ना प्रमुख पाहुणं म्हणजे का बसू तुझो. अरे पाहुणे येतो जेव्हा बघू तुझा का सुचतो आहे तुझा मामा. खाली बस तिकडं. डोळे काढला. खाली बस. औषध कधी माझ्यावर डोळे न उघडले. खाली बस. खाली बस. हॅलो. सेक्रेटरी मी आहे. मी हलव ना. तू काय टेकव ना. समजलं? टेकव. तोंडात काय केलं? डोळ्यात काय लावलं? काय सांगू? ऑपरेशन झालंय तर तुमचं काय सांगू? काय करणार आहे? कसलं ऑपरेशन? मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. हे बाजू खात, हे बाजू खात नाही की. काहीतरी झाली वाटतं गडबड. कसली? गोट्यात गेले येतोय म्हशीचा दूध काढू तेव्हा काय माहिती म्हशीन काहीतरी केला वाटतं. ते बोटातले की घरातले? काय पण बोलतो का गोट्यातली? बोटातले? काळजी घे, काळजी घे. हा. हे कुठे होतो? इथं. तर मंडळी, आज आपण यासाठी जमलोय. आपल्या वाडीमध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्या आहेत. रस्ता झाला, सगळ्या झाल्या, लाईटी लागल्या आहेत. सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे. पण आपल्या वाडीमध्ये बालवाडीची सोय नाही. सगळ्यांनी लाद्या बिद्या सगळ्या चकाचक घातलेल्या आहेत. आता पैसे मिळाल्यावर त्याचं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे आपल्याला सगळं आता बालवाडीचं उद्घाटन करूचा. अरे ही पनवती अजून मागे होती. अरे पडशाल मेला खाली पडशाल. माझं कार्यक्रम करून टाकतात. काय म्हटला? पडशाल पडशाल आमचा दिसता चांगलं बरोबर आहे रे. याच्या नादी कशा लागलं? आणि ते रस्त्यावर भेटलो तर टाकून कसं येऊ? काही लागलं? चिरेखाली जाऊ ना.
जिरेकडे जो भेटलो तर खांद्यावर हात ठेवला आणि माझा परपटी झाला. काय म्हणतं काय तू एकाच लागत पडे मग काय करू? काय म्हणतो टाकून कसं येऊ? काय म्हणतो खोटा काय म्हणतो मी आणले तुका वडफळ तू आणलं माका जाऊ इकडे तू माका सांग तू माका काल भेटलं होतं आहे ना मी होय. भेटलं होतं ना होय, होय. मी तुला काय सांगितलं 100 रुपये दिलं होतं तुला काय सांगितलं मी सगळी माणसं जमणारच त्यांना चिमटी भरतात देऊ नको मग काय झालं त्याचा ए, पैसे तुला दिलं का अरे भाई रे माझ्याकडे दिलं मग होतं. सांग का अरे मी त्याचा विचारतो तू माझ्या डोळा उघड तिरपटच नाही डोळा उघड एवढं तू काढतो एवढंच उघड डोळा उघड सगळं उघड काय केलं फरसाणाचा काय झाला आता काय झालं फरसाणाचा ए 100 रुपये पैसे दिले दिले का? का अरे भाई रे बाबा माझ्याकडे दिली सांग तू मी तुला काय सांगितलंय हा 100 रुपये दिले होते होय. तुला काय सांगितलं हा. दुकानदार उघडो असत हा. फरसाण घेऊन ये 100 रुपये होय. मग काय झाला फरसाणाचा काय झाला ए, पैसे तुला दिलं अरे बाबा होय तू मला करू नको मी मध्ये नको तुम्ही बोला बघूया काय तर. ए, पैसे कोण दिलं माझ्याकडे दिलं. तू सांग अरे मी एका विचारतोय ना तू कशा मध्ये बोलतो हा हा बोल. बोल. तू कशा बोलतो मध्ये काय झालं बाबा फरसाणाचं चांगलं बाबा ह्या भिकाऱ्याच्या नादी कशी वाटले तू अरे तो रस्त्यात भेटलो. प्रत्येक म्हणून काय आला मग काय करू? काय आला ह्याच्याकडे पैसे नाही ना तू दिलं नाही नाही हा? नाही पैसा डोका घालू नको माका माहिती आहे पैशाचा विषय काढला की सगळं डोका घालत होतं माका चांगला माहिती आहे माझ्या बाबतीत लय वेळा घालायचा तू फरसाणाचं काय केलं सांग एकाकडे दिलं ना पैसे अरे होय ह्याच्याकडे दिलं पैसे रस्त्याने जात होतोय हा ह्यो ते भेटलो. हा ताजा माझा पुढं बोल त्याच्याकडे पैसे दिले. तुला दिलं तेव्हा तू मध्ये तडपडता तुला काय सांगता की एक आठवत नाही हा. मी पैसा याच्याकडे दिला तुला काय विचार तू कोणाकडे दिलं त्याच्याकडे दिले. मग आता सांग तू सांगताय का सांग तू पैसे याच्याकडे दिलं हा मी माझ्याकडे दिला हा तो घेतलाय आणि सरळ रस्त्याने गेले सरळ शब्द चांगला येत नाही हा. जी पाण्यात पुढं सामनाच्या आणि बलबल फिरव सरळ शब्द सरळ येत नाही बोल बलबल फिरव सरळ शब्द सरळ येत नाही बोल 100 रुपये घेतलंय आता समजला सरळ रस्त्याने गेलंय हा गावात सगळी दुकान बघितलंय हा एक पण दुकानदार उघडं ना काय संपवतो काय दुकानाचं अरे नाही रे मग तू काय सांगितलं काय सांगितलं गावातलं दुकानदार उघडं असलं तर फरसाण घेऊन ये आईला याच्यासाठी माझे 10 मिनिटं झाले ना पुढं काय आला एक पण दुकानदार उघडं ना फरसाण कसं आणणार? मग काय केलं पुढं काय पुढं बोल ना हा? तसंच गेला पुढं होय. लडकी व्याज. आणि 100 रुपये देऊन जाऊ तर माझ्या पडली ना हा जमून कमी 100 रुपये घेऊन एका घेऊन गेलोय हा गोड मारला यानं मला मारला याची आहे माझ्याकडे मग तुम्ही नाही या. ती उद्या ठेव बघा का मुंबईत जाता हे तुम्ही. आता दिलं ना मागून. हा? ती मार. नाही ठेवती मुंबईत जाता. मेल्याने 100 रुपयाचा वाटोळा केलास माझ्या हे नाही दिलं त्यानं माझ्यात दिला इकडे इकडे पैसे दिलं होतं हा दिलं होतं हा इकडे पैसे दिलं होतं एक रुपये पण त्यामुळे आयला जागा बदलली तरी डायला काय सांगता आता मी करतो तरी काय? काय इकडे ढकल तर 100 रुपयाचा वाटोळा केला बस खाली तिकडं बस खाली तू इकडे बस बस खाली तू वाटोळा लावला दारू पिऊन किती वेळा सांगितलं चांगल्या कार्यात दारू पियाची नाही म्हणून हा? एवढं तो होतो आहो त्या माझ्याकडे सोडून जायची ते तो कुलकुला घ्यायचो आणि वाजवायचो काय काय येतात कुलकुला झालाय अजून कुलकुला करून घेत वाटोळा लावला नाही बस तिकडं कुठे होतो मी तर मंडळी आज आपण यासाठी जमलाय आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये रस्ते झाले आहेत सगळं झालंय सगळ्या सुखसुविधा झालाय पाणी व्यवस्थित आहे सगळे रस्ते चकाचक झाले आहेत लाद्या पण सगळ्यांनी व्यवस्थित भरायला टाकलेले आहेत माझी रेड का काही सांगत नाही अरे अडका तू भाई नाही ना तुमका दिसत काय रे मग माझं असतं. अरे अडका भाई बालवाडी तो कार्यक्रम चालू आहे का तू चुकीला तू अरे का माझा भेटू का मी आणि घरी गेलं तर माझी सर्वच काढी अरे नाही बायको फलवत काढीची तुमची माझी काढी अरे माझी बायको तुझं काय फलवत काढी काय तू बस आता इलस तो बस तुझी नंतर रेटा शोधते काय ती बाबाच्या नेत्यावर काहीतरी गेली असती बस बसून म्हणता बस नंतर ये नंतर याची रेट
तू गप्प बस. तू गप्प बस. पुढे बोलू नको. तू आहे बस. नंतर कार्यक्रम झालो की तुझी रेडका आपण बदलून जाऊया. ठीक आहे. तर मंडळी आज आपण यासाठी जमलोय की आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्यात, वाडीमध्ये सुखसुविधा झाल्यात, रस्ते झालेत, पाणी लागलेत, लाईटी बिटी सगळ्या आल्यात. आग लावर एका तोंडाने का तुझं बाबा तरी कोणा त्याच्या बस तिकडं तुला सुद्धा बस तिकडं पुढे बघ. आज याच्या तोंडाची वाटवायला दारू पिऊन हजार वेळा सांगितलं दारू पिऊ नको म्हणून. कुठे होतो मी? तर मंडळी कोण बोलला रे? कोण बोललो? यो कोण असलोच तरी बोलायचं का? समजला? कोंबडा पण कोण टाकेल? कोण असलोच तरी बोलायचं ना. तो कसं बोललो? तुम्हाला पण बोलायचं नाही. कोण असलोच कोंबडा पण कोण टाकेल? तर मंडळी आज आपण यासाठी जमलोय. परत ताता देत हे माझ्या पुढे बोलूच देत नाही मला. तर मंडळी आपण यासाठी जमलोय की आपल्या वाडीमध्ये सगळ्या सुखसुविधा झाल्यात, रस्ते झालेत, लाईटी लागल्यात, सगळं काय व्यवस्थित झालंय. अरे हो काय अरे हाँ वो मलमला में बिल्डिंग बनने गए ना वो जगह दिया नहीं वो जगह नहीं दे रहा है क्या? काय आमचं का काय त्याचं गणितच काय कळत नाही. अभी लग्न करके आया हो पण त्याला काळा चष्मा कशात लावणार आहे? काळा चष्मा लावण्याचं कारण काय? तो पुढच्या पोरकडे बघता येत कळू नये मग. परवा लग्न झालं तर हेच काय बापसा त्याला मोठा करीत मग. हो सेक्रेटरी साहेब. काय हो सेक्रेटरी साहेब. खाली बघा खाली. खाली का स्टेज आहे? सावतानी बांधलेला आहे. चांगला सावकारी बांधायला माहिती आहे. खाली बघा खाली. लिंबू बसलेच ना सांगतो तरी पण तुमला सांगतो येऊ येताना व्यवस्थित आता सांगतो. त्याला सांगितल्यावर काय करू मग? माझं ऑपरेशन झालेला दिसतच नाही आहे. मग माहित होता सांगायचं आमचं तो काय सांगत तुम्ही समजत नाही. तो सांगणारच नाही. काय मॅडम तुम्ही दारवाल्याच्या माझ्या काय लागतोस तू? काय माहितीये विसरलोय मी. आणि त्याच्यात काय माहिती या सगळ्यांना आता आवडता काय ईशानिया बघितलंस ना त्या सिरियल मध्ये अगदी सिरियल तिने चड्डीवर काढला. तिची आपली पीठ होती माझी मिली तरी आहे नुसतं गारवो. 50,000ची एसी घेण्यापेक्षा आणि 50 रुपयाच्या बरमोड्यात गारगो भेटतात. म्हणतोय नुसतं गारवो. त्याचा काय झाला माहिती आहे? सकाळी माझी काय झाली मी बेड्यावर लिहिलोय आहे ना का मारला बाळा आहे नका बाळा म्हणता ना त्या बाळा पाठी बीपीची गोळी लागतं नका सकाळी खाव. घाय बीपीची गोळी खाल्लोय. पेशंटची गोळी ना ती अशी खाल्लोय इकडनं बाय पेशंट येऊ ना पाठी तसंच गेलंय धावत एक लावलंय डेमो आणि बसलोय. आणि त्याच्यामुळे पटकन निघायला उशीर झालो म्हणून मागा कळला नाही कुठे लावलेलो. यांना पण माका सांगितलं काय त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. असा झाला का? कुठे होतो मी? तर मंडळी आज आपण यासाठी जमलोय. आपल्या गावामध्ये बालवाडी नव्हती, काय नव्हतं, रस्ते पण नव्हते. पण ते रस्ते झालेले आहेत. जळ पाणी सगळं व्यवस्थित आहे. लाईटी पण लागलेल्या सगळ्यांनी घरावर चाकाचक बांधलेली. ओके पण कसं माहिती आहे बालवाडी नव्हती त्याच्यामुळे काय झालं मी गावच्या लोकांनी 4-5 लोकांनी घेतलोय संपर्कात आणि बोलले आपल्या गावी आपल्या वाडीत बालवाडी नाही आहे. तर आपली पोरा उद्या शिकणार कशी, मोठी होणार कशी, आपली पोरा शिकणार कशी, मोठी होणार कशी. आपली पोरा म्हणजे अरे बाबा
सेक्रेटरी नात्याने आपली पोरा बोललोय. सेक्रेटरी नात्याने आपली पोरा बोललोय. तुझी पोरा याची माझी काय? मग का माझी दोन झेपत नाही तर तुझी माझी काय म्हणू मी? सरळ बोलायचं ना. वहिनी तोरा माझ्यावर काढू नको पहिलाच सांगते. हा सेक्रेटरी या नात्याने मी म्हटलं. असं म्हटलं. हा तर मंडळी तुझी पोरं ती तुझी पोरं. मग तू काय रागू नको. तर मंडळी आपल्या वाडीतली पोरा म्हटला मोठी होणार कशी म्हणजे ह्याच्या पण वाडीतली आपली स्वतःची पोरा प्रत्येकाची स्वतःची पोरा मोठी होणार कशी प्रत्येकाची स्वतःची पोरा शिकणार कशी असं मी विचार केलाय आणि 4-5 माणसांनी वाडीतला घेतलंय. तर वाडीतले माणसं म्हणतात तूच बाबा सेक्रेटरी होतोस काय तो बघ तुमका लायकी आहे ना. मग सेक्रेटरी आहे मी लायकी एकटा माझी लायकी एकट्याच समाजली. बाकी कोण अप्पो नाटक यांनी लायकीवर काढणार 2 वाक्यावर काढणार इथंच लायकी माझा मित्राचाच होतो पण सांगतोय. त्याच्यामुळे काय माहित आहे मी 4-5 माणसांनी भेटलोय ते बोलले की बाबा तुम्हीच कायचा बघा असं म्हटल्यावर मी आपलं केलंय. कणकवलीत गेलोय वैभववाडीत गेलोय सगळीकडे फिरलोय. शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलोय. शिक्षण अधिकारी बोलले की 20 पोरा जमा कर फक्त 20 पोरा आणि 50,000 रुपये माझ्या तोंडावर फेकला नाही. तोंडावर फेकला नाही मग तुमचा तोंड फुटला नाही. अरे बाबा चिल्लर नव्हती चेक होतो डीटी हो डीटी होतो डीटी. तुमका माहितीये का डीटी म्हणजे काय तो? म्हणजे डिमांड ड्राफ्ट. अरे आता सगळा माहिती आहे. सगळं माहित आहे. पण मुंड्याच्या शाळेत शिकलेलो 4 वर्ष शिकलेलो आहे मी. मागपडलं प्लॅस्टिकच्या कंपनीत काम करतात एवढाच त्यांना माहिती आहे. सगळं मला माहिती आहे. तुला काय माहिती आहे? हुशार आहे हो. हुशार आहे. तर 20 पोरा माका जमा करून सांगितलं. बालवाडीचं काम माझं एक मित्र ओळखीचो हा त्याका देऊया काय तू बाबा तात्या गावकर येणार आहे त्याका माका सगळं हिशोब देऊचो. तू कशी काय मी उद्या जाणार आहो मुंबईत हा लक्झरी जाणार आहो लक्झरी. लक्झरी मग झोपूनदारी बसून जाणार आता भेटत कशी रेल्वे नावाने तिकीट कशी काढलं काय माहित नाही बाबा. समजलं? हा ठीक आहे. तर 20 पोरा माका जमा करून सांगितलं नाही. वाढीत दिलंय 50,000 रुपये घेऊन 20 पोरा कशी तरी जमा करण्याचा माझ्याकडे प्रयत्न होतो पण झाली 17 पोरा. 3 पोरा कमी पडली. 3 पोरा कमी पडली. बोल नको तुझी कॅपॅसिटी माका माहिती आहे. याच्यावर थांबलं माका समजलं. तू माझ्याकडे बोल कशा तुझी म्हणतो कॅपॅसिटी माका माहिती आहे. समजलं ना? तू काय बोलू नको. मग मी आहे ना तू जगाचा तू हस. हा जगाचा तू माका सांग 1ली ते 7वीच्या वर्गात प्रत्येक वर्गामध्ये तुझा याकल्या पोर आणि बालवाडीत पण तू टाकणार. बालवाडीत पण तू टाकणार. शाळेचा अध्यक्ष आहे. मग त्या करते नाही तर काय अर्ध शाळेचं पोषणावर तुझी पोरा खात तुका करते नाही तर काय अध्यक्ष शाळा माझ्यावर चालत आहे. त्यात तेवढा वाढीचं काम चांगलं केलं तुझ्यामुळे त्यांना माहिती आहे. तुझ्या पोरांमुळे तर 2 मास्तर 80,000 रुपये पगार घेत महिन्यात. एवढाच काहीतरी तू केलं आणि 1,60,000 रुपये वाढीत महिन्या घेतलं. बालवाडीत टाकताय तुमच्या काय दोघांनी गेल्या वाडी बसली आहे ना विचार करीत तो विचारत आहे का हे अजून आहे त्याच्याकडे काय नाही हाय तो म्हणून तो म्हणतोय ना बालवाडीत टाकतोय म्हणून मला माहिती आहे. 7 पोराच्या बाबतीत 7.5 पोराच्या बापूची आता 1,60,000 रुपये वाढी करतो. बरोबर आहे. तर मंडळी 17 पोरा जमा झाली. किती? 17 पोरा जमा झाली. पण आता काय करायचा 3 पोरा हायलायचं काय ना विचार केलंय सगळ्यांनी भेटलोय. नंतर माका आठवला आपलं तात्या गावकर बोललो त्याला भेटलोय. त्यानं माका सांगितलं तू काय घाबरू नको 3 पोरांचा बंदोबस्त मी करतो. तात्या गावकर बोलले मग काय म्हणतास का? मग अहो तात्या गावकरने आपल्या बायकोला विचारलं नाही. बायको कोणाची त्यांची तू कशाकडे बोलतो? मी नाही ते सध्या बिझनेसमॅन मध्ये असतात ना त्यांच्याकडे टाइमच कुठे असतो. बायको तात्याची तात्या तो काय तर बघून घे कोणाच्या मी जाणे महिने जाणार कोणाचा पण आमचा काय 3 पोरं पाहिजे 3 पोरं हवी. अरे पण तात्या गावकरांचा बोलता पोरं आणि काय ना. तू तळमळता कशा काय कळत नाही. तात्या गावकर सध्या बिझनेस मध्ये असतात. आता पाठवू याचा चाळाला परत मी हो तू
काय टेन्शन घेऊ नको. लायकी आहे लायकी. सेक्रेटरी येऊ मी. तर 3 पोरा कमी पडली. तात्या बोलले तू काय घाबरू नको. आणि या उद्घाटनासाठी सुद्धा तात्या गावकर या ठिकाणी येणार आहेत. वाजव आहे तात्या गावकरचं गाणं वाजव. ऐका नको रे नागिन ना नागिन तात्या गावकर. तात्या गावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मालवणीच्या वतीनं आणि वाडीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. असे आमचे तात्या गावकर. काय सांगू त्याच्याबद्दल. तात्या गावकर मध्ये तात्या गावकर फार मोठं माणूस. कसं माहित आहे गरिबीतून श्रीमंत झालेलो माणूस असतो. तात्या गावकर लहानपणी तमाशात काम करायचो माझ्या बाबा बरोबर. तो तात्या गावकर लग्न जमत नव्हता म्हणून मुंबईत गेलो. पोरगी पण देत नाही ना मुंबईत असल्याशिवाय. त्याच्यामुळे मुंबईत गेलो तो. 1 वर्ष कसा तरी काढला. पण तात्याचा काय तात्या कशी माहिती आहे गावची ओढ गावच्या मातीची ओढ. तात्यान कसं तरी 1 वर्ष काढला आणि तात्या परत मुंबई गेलो गावात गेलो. त्यानंतर तात्याने गावची परिस्थिती बघितली. सगळ्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्यात. पैसे मिळालं पण जमण्या धरणाखाली गेल्यात. भाजीपालो केलो तर माकडा वाटला होतं. तात्या म्हणजे ना हळवं माणूस हो हळवं माणूस तात्या. तात्याने या सगळ्याचा विचार केला. आजकालची पोरा मोबाईल घेतात रेंज मिळत तिकडे जातात आणि बसून राहतात रात्री. तात्याक लय टेन्शन येला आपल्या पोरांचा व्हायचा कसा वाडीतल्या. तात्याने काय केलं वर्षभर काम केलं. पीएफचे पैसे घेतला नाही आणि आल्या पावली तसेच मुंबईला गेले. दादरच्या ब्रिज वरून 50 बॅटरी आणला नाही तात्या. 50 2 बॅटऱ्या आपल्याकडे ठेवल्या. 48 बॅटऱ्या पोरांना वाटल्या. असं तात्या माणूस. आज तात्या मोठं बिझनेसमॅन आहे. तात्याकडे आज खूप मोठी प्रॉपर्टी आहे. खूप मोठा पैसा आहे. पण तात्या माहितीये काय आज तात्याकडे 1 कलमाचं झाड नाही. पण तात्याच्या 80 पेट्या 80 तू तळमळत कशाला काय कळत नाही. तात्या गावकर सध्या बिझनेस मध्ये याचा चाळाला परत मी हो. तू काय टेन्शन घेऊ नको. लायकी आहे लायकी. सेक्रेटरी येऊ मी. तर 3 पोरा कमी पडली. तात्या बोलले तू काय घाबरू नको. आणि या उद्घाटनासाठी सुद्धा तात्या गावकर या ठिकाणी येणार आहेत. वाजव आहे तात्या गावकरचं गाणं वाजव. ऐका नको रे नागिन ना नागिन तात्या गावकर. तात्या गावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मालवणीच्या वतीनं आणि वाडीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. असे आमचे तात्या गावकर. काय सांगू त्याच्याबद्दल. तात्या गावकर मध्ये तात्या गावकर फार मोठं माणूस. कसं माहित आहे गरिबीतून श्रीमंत झालेलो माणूस असतो. तात्या गावकर लहानपणी तमाशात काम करायचो माझ्या बाबा बरोबर. तो तात्या गावकर लग्न जमत नव्हता म्हणून मुंबईत गेलो. पोरगी पण देत नाही ना मुंबईत असल्याशिवाय. त्याच्यामुळे मुंबईत गेलो तो. 1 वर्ष कसा तरी काढला. पण तात्याचा काय तात्या कशी माहिती आहे गावची ओढ गावच्या मातीची ओढ. तात्यान कसं तरी 1 वर्ष काढला आणि तात्या परत मुंबई गेलो गावात गेलो. त्यानंतर तात्याने गावची परिस्थिती बघितली. सगळ्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्यात. पैसे मिळालं पण जमण्या धरणाखाली गेल्यात. भाजीपालो केलो तर माकडा वाटला होतं. तात्या म्हणजे ना हळवं माणूस हो हळवं माणूस तात्याने या सगळ्याचा विचार केला. आजकालची पोरा मोबाईल घेतात रेंज मिळत तिकडे जातात आणि बसून राहतात रात्री. तात्याक लय टेन्शन येला आपल्या पोरांचा व्हायचा कसा वाडीतल्या. तात्याने काय केलं वर्षभर काम केलं. पीएफचे पैसे घेतला नाही आणि आल्या पावली तसेच मुंबईला गेले. दादरच्या ब्रिज वरून 50 बॅटरी आणला नाही तात्या. 50 2 बॅटऱ्या आपल्याकडे ठेवल्या. 48 बॅटऱ्या पोरांना वाटल्या.
असो हे तात्या माणूस. आज तात्या मोठो बिझनेसमॅन आहे. तात्याकडे आज खूप मोठी प्रॉपर्टी आहे, खूप मोठा पैसा आहे. पण तात्या माहितीये काय, आज तात्याकडे एक कलमाचं झाड नाही. पण तात्याच्या 80 पेट्या, 80 ते 90, 100 पेट्या आज वाशी मार्केटला जातात. ते कसं काय ते? तात्याचं एकच बॅटरी आणि काढेल ते तो आंबो आणि विकेल ते तो पैसो. कसं काय म्हणजे बॅटरीची कमाल आहे सगळी. तीच ती बॅटरीची कमाल. आज तात्याकडे एक काजूचा झाड आहे, म्हणजे मोजकी काजूची झाडात. पण दर आठवड्याला सकाळी काजीवाले येतात आणि दुपारी निघतात टेम्पो भरून. त्याचप्रमाणे तात्याकडे खैराची पण झाडं नाही. पण दर शनिवारी तात्या एक रिक्षा भरून खैर विकता. कसं काय दा? कसं काय म्हणजे बॅटरीची कमाल. आता पण एक देऊ मग. माका भेटली मागाची 2 नंबर इलो ना, माका भेटली संगीत खुर्चीत. आता मी पण तात्यासारखं मोठं होणार. वापर करा. मग असे तात्या आमचे. मी तात्यांना विनंती करतो की तात्याने बालवाडीचं उद्घाटन करावं. धन्यवाद तात्याने बालवाडीचं उद्घाटन केलं. मी या 7.5 पोरांच्या बापाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. अजून कोणाक बोलूच आहे काय? नाही तर माणसाला सेक्रेटरी एकटोच बोलता. बोला. आज आपली सेक्रेटरी तुम्ही स्वतः आज आपल्या या बालवाडीसाठी 50,000 जे सरकारकडून मानधन मिळवून दिलं त्याबद्दल आमचे गुरुजी तुमचा सत्कार करायचा ठरवतोय. धन्यवाद गुरु. आता मी तात्यांना विनंती करतो की तात्यांनी 2 शब्द बोलून आपलं भाषण संपवावं आणि हा कार्यक्रम सुद्धा संपवावा. तात्या माईकशी संपर्क साधा. नमस्कार मंडळी, नमस्कार. जमलेले माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी भव्य दिव्य बालवाडीचं उद्घाटन पार पडलेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्हाला इथं आमंत्रित करून बालवाडीचं उद्घाटन करण्याची संधी दिली हे मी माझा परमभाग्य समजतो. काय झालं या सेक्रेटरी? सेक्रेटरी कोण आहे ते? मी माझी महत्वाची सभा सोडून मी इथं आलेलो आहे उद्घाटनाला तुमच्या. मी माझ्या पैशात मी आलोय. माझ्या पैशात मी आलो. सेक्रेटरी काय झालं सेक्रेटरी? तुम्ही भाषण करत तात्या मला चलत लागली. असं होता. त्याला सांगितलं किती वेळा. तर आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी भव्य दिव्य बालवाडीचा उद्घाटन सोहळा पार पडलाय आणि त्या निमित्ताने या शाळेचे सेक्रेटरी ज्यांना खूप लायकी असे ते स्वतः समजतात असे लायकी सम्राट सन्माननीय मंगेश बोडके साहेब यांचे सुद्धा मी तात्या गावकर म्हणून त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे गेली संपूर्ण आयुष्य ज्यांनी अंधारात काढलं आणि त्या लाईटी अंधारात काढल्यामुळे स्वतःचा एक डोळा फोडून गेला. 7.5 पोरांच्या बापाला मी विनंती करतो, त्यांना आभार मानतो. त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व व्यासपीठावरील सर्व माझे सेक्रेटरी साहेब खाली बस. तर नमस्कार मंडळी, आज या ठिकाणी काय चाललंय? आपण आज या ठिकाणी सेक्रेटरी साहेब काय चाललंय? तुम्ही आवरून घ्या. आवरता घ्या. लय वाजले. तर नमस्कार मंडळी, भव्य दिव्य बालवाडीचं उद्घाटन करण्यासाठी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. मी स्वतःला परम
सौभाग्य समजतो की अशा या भव्य देव बालवाडीचं उद्घाटन माझ्या हस्ते करून घेतला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.